सकाळी झोपेतनं उठले की काहीतरी हिंदुत्वेशी वक्तव्य करायचं आणि कोल्हापूरमध्ये आता दंगली होणार आहेत म्हणतात आणि ते म्हणले की त्यांचं भकीत खरं ठरतंय आणि कोल्हापूरमध्ये 2-3 वेळा अशा पद्धतीनं दंगली झालेल्या सुद्धा आपण पाहिलेले. डोनेशनचा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैशानं मस्ती आलेली आहे. या मस्तीच्या माध्यमातून सगळ्या सत्ता तिने हातात घेतलेले आहे. ही कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतंय. तसं आमच्या कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्याला सुद्धा सगळं पिवळंच दिसायला लागलं. त्याची फार मोठी अडचण आहे बंधू. तुम्ही विचार करा, या कोल्हापूरकरांनी त्यांना भरभरून दिलेला आहे. लहान वयामध्ये त्यांना आमदार केलं, लहान वयामध्ये त्यांना मंत्रिपद दिलं. कोल्हापूरच्या लोकांनी सगळ्या सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये दिल्या. 15 वर्ष महापालिका त्यांच्याकडे आहे, 6 आमदार त्यांचे आहेत, 4 विधानसभेचे आणि 2 विधान परिषदेचे आमदार ते स्वतः आहेत. काय केलं कोल्हापूरकरांसाठी त्यांनी सांगावं. एकही भरीव काम केलं असेल तर आजचे धेंडीचे 3 लाख रुपये मी त्यांना बक्षीस म्हणून द्यायला तयार आहे. काही केलं नाही. 2 मोठे उपकार आपल्यावर केलेले आहेत. थेट पाईपलाईन 14 वर्ष झाले. रामाचा वनवास सुद्धा 14 वर्षांना संपला होता, पण आमच्या थेट पाईपलाईनचा वनवास अजून सुद्धा संपलेला नाही. रोज एक ठिकाणी लिकेज होते. परवा वादळ आलं, सगळ्या इलेक्ट्रिकच्या वायरी तुटल्या आणि कोल्हापूरच्या पाण्याचा जो पाणी येत होतं ते बंद झालेलं आहे. म्हणजे नेहमी सातत्यानं कोल्हापूरवर अन्याय करण्याचं सत्तेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. कोल्हापूर अविकसित ठेवण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे. कोल्हापूरमध्ये जी संधी त्यांना मिळाली, डोनेशनचा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैशानं मस्ती आलेली आहे. या मस्तीच्या माध्यमातून सगळ्या सत्ता तिने हातात घेतलेल्या आहेत आणि या सत्तेचा गैरवापर करण्याचं काम ते करत आहेत. बंधूंनो, या शहरामध्ये त्यांनी अनेक स्वप्न दाखवली होती. IT पार्क आणणार म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं, काही झालं नाही. टोलचा त्यांनी IRBचा टोलच्या पावत्या फाडून त्या टोलच्या प्रकरणामध्ये डबला पाडल्याची स्वतः जणू काही कबुलीच आणि ग्वाही दिलेली आहे. काय अवस्था आहे कोल्हापूर शहराची. कोल्हापूर शहरातले रस्ते बघा, एक रस्ता सरळ नाहीये. महापालिका 15 वर्ष त्यांच्याकडे आहे. कोल्हापूर शहराच्या कचऱ्याचा प्रश्न बघा. परवा कृष्णराज महाडिक स्वतः त्या कचरा गाडीच्या घंटा गाडीतनं त्या कचरा डेपोपर्यंत गेले आणि सगळी स्टोरी मला सांगत होते. अतिशय बिकट अवस्था आहे. काय एवढ्या वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये सत्ता असताना सुद्धा हे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत, हा माझा सवाल त्यांना आहे. आणि अलीकडे तर त्यांना वेगळीच स्वप्न पडायला लागलेले. सकाळी झोपेतनं उठले की काहीतरी हिंदुत्वेशी वक्तव्य करायचं आणि कोल्हापूरमध्ये आता दंगली होणार आहेत म्हणतात आणि ते म्हणले की त्यांचं भकीत खरं ठरतंय आणि कोल्हापूरमध्ये 2-3 वेळा अशा पद्धतीनं दंगली झालेल्या सुद्धा आपण पाहिलेले.